तर मंडळी, आज आपण बनवतोय एकदम मऊलुसलुशीत टम्म फुगलेली बिना तेलाची आणि बिना घडीची मऊलुसलुशीत अशी चपाती. त्यासाठी मी इथे एक पिठाचा उंडा घेतला आहे. पिठाचा उंडा छान आपल्याला कोरड्या पिठामध्ये मस्त घोळून घ्यायचा आहे. घोळून घेतल्यानंतर आपल्याला हा उंडा छान असा लाटून घ्यायचा. लागेल तसं आपण इथे सुकं पीठही वापरणार आहोत. छान असं दोन्ही बाजूने अलटपलट करत मस्त असं पीठ लावून आपल्याला मस्त अशी पोळी इथे लाटून घ्यायची आहे. पोळी आता इथे छान आपली लाटून झाली आहे आणि आपण ही आता शेकून घेणार आहोत. त्यासाठी तवा अगोदरच गरम करून घेतला होता. तव्यावर पोळी आपल्याला घालून घ्यायची आहे आणि ही पोळी आपल्याला हाय फ्लेमवरच भाजून घ्यायची आहे. एका बाजूने थोडीशी आपली पोळी भाजली गेली की तिला उलटून दुसऱ्या बाजूने पूर्णपणे आपल्याला शेकून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने पलटी करून अशी साईडने एखाद्या कॉटनच्या कपड्याने दाबत दाबत आपल्याला ही पोळी मस्त अशी शेकून घ्यायची आहे. तयार झाली मस्त टम्म फुगलेली मऊलुसलुशीत अशी ही पोळी. तुम्ही कशी बनवता ते मला